जय हिंद मित्रांनो, जेवीएस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी जेवी सर आपलं स्वागत करतो. आपण गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये त्याचं बेसिक पाहिलेलं आहे. आता त्याच्या पार्ट 3 मध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण शाब्दिक उदाहरणे, गुणोत्तर व प्रमाणावर आधारित असणारी शाब्दिक उदाहरणे, गुणोत्तर व प्रमाणावर शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. गुणोत्तर व प्रमाणावर आधारित असणारी काय पाहणार आहोत? शाब्दिक उदाहरणे. वर्ड प्रॉब्लेम्स ऑन रेशो अँड प्रपोर्शन. गुणोत्तर व प्रमाणावर शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत. तर गुणोत्तर काय असतं, प्रमाण काय असतं, आपण त्याच्या व्हिडिओ पार्ट 1 आणि व्हिडिओ पार्ट 2 मध्ये डिस्कस केलेले आहे. तरी पण एक थोडक्यात रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतो की गुणोत्तर काय होतं. तर गुणोत्तर काय होतं थोडक्यात व्हेरी शॉर्ट, म्हणजे खूप डिटेल्स मध्ये नाही, थोडक्यात आवरून घेऊ. अरे लगेच डिटेल पाहिजेच असेल तर तुम्ही त्या या व्हिडिओचा पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो पहा. गुणोत्तर व प्रमाणाचा पार्ट 1 पार्ट 2 पाहावा जर डिटेल्स पाहिजे असेल तर. थोडक्यात रिव्हिजन. तर थोडक्यात आपण गुणोत्तर कशाला म्हणतो? थोडक्यात आपण गुणोत्तर म्हणतो कशाला? गुणोत्तर की गुणोत्तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो बाळांनो? त्याला आपण इंग्रजीमध्ये रेशो म्हणतो. काय म्हणतो? रेशो म्हणतो. काहीतरी एक ए राशी आहे. ओके, ए राशीची किंमत आहे समजा 25. ए राशी आहे, ए ची किंमत किती आहे? 25 आहे. आणि एक बी आहे काहीतरी, आणि बी ची किंमत आहे समजा 15. ए ची किंमत 25 आहे, बी ची किंमत 15 आहे. तर ए चे बी शी गुणोत्तर काय असते? ए चे बी शी गुणोत्तर, ए चे बी शी गुणोत्तर, ए चे बी शी गुणोत्तर असते ए छेद बी. ए छेद बी काय? ए ची किंमत किती आहे? ए ची किंमत 25 आहे आणि बी ची किंमत काय? 15 आहे. जर याला 5 न संक्षिप्त रूप करता येते, याला 5 25, 5 त्रिक 15, म्हणजे हे काय आलं? 5/3. म्हणजे ज्याला जसेच्या रूपात लिहिलं तर 5/3, म्हणजे ए चं बी शी गुणोत्तर काय? 5/3. ए चं बी शी गुणोत्तर आहे 5/3. ही भानगड काय होती? गुणोत्तर होती, राईट. त्याच्यानंतर आपण प्रमाण पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं? प्रमाण, ज्याला आपण प्रपोर्शन म्हणतो. तर प्रमाण काय होतं? ज्यावेळेस एकापेक्षा जास्त संख्या गुणोत्तरात असतील, या दोन संख्या गुणोत्तर आहेत, त्या ज्यावेळेस दोनच संख्या असतील त्यावेळेस आपण त्याला गुणोत्तर म्हणतो. त्याच्यातल्या या पहिल्या संख्येला आपण गुणोत्तराचं पहिलं पद म्हणतो, याला गुणोत्तराचं दुसरं पद म्हणतो. आणि ज्यावेळेस जर काय असेल अशा प्रकारे ए छेद बी च्या बरोबर काय असेल? सी छेद डी असेल, तर मग आपण काय म्हणू शकतो की ए बी सी डी काय आहे? ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहेत. या संख्या काय आहेत? प्रमाणात आहेत, राईट. आणि त्याच्यानंतर एक आणखीन पाहिलं होतं आपण पारंपरिक प्रमाण. काय पाहिलं होतं? पारंपरिक प्रमाण. पारंपरिक प्रमाण पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? पारंपरिक प्रमाण, ज्याला आपण काय म्हणतो? कंटिन्यूड प्रपोर्शन. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे. तर पारंपरिक प्रमाणामध्ये काय असेल? जर ए छेद बी, जर ए छेद बी असेल आणि वापस पुन्हा बी छेद सी असेल, ए छेद बी बरोबर काय असेल? बी छेद सी असेल, तर काय होणार? हा बी इकडे आल्यावर हा बी जर इकडे आला तर बी इंटू बी होणार आहे, आणि हा तिकडे सी गेला तर ए इंटू सी होणार. म्हणजेच काय होणार? बी चा वर्ग बरोबर बी इंटू बी, बी चा वर्ग बरोबर ए गुणिले सी होणार. तर मग आपण काय म्हणू शकतो? तर ए बी सी कशा आहेत? ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात. ए बी सी या संख्या काय आहेत? ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहे असं म्हणतो. पारंपरिक प्रमाणात. कोणत्या प्रमाणात आहे म्हणतो? पारंपरिक प्रमाणात आहे असं. हे थोडक्यात गुणोत्तर काय असतं ते पाहिलं होतं आपण. नव्हे, गुणोत्तर काय असतं, प्रमाण काय असतं, पारंपरिक प्रमाण काय असतं, या गोष्टी पाहिल्या होत्या. आता उदाहरण शिकवताना बी त्याचा संदर्भ देत चालेल, पण एक बेसिकची रिव्हिजन दिली. फार याला डिटेल्समध्ये तुम्ही पाहायचं असत तर व्हिडिओचं पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहून घ्यायचं, तुम्हाला ते समजून जाणार आहे. चला तर मग आता आपण याच्यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं पाहूया. पहिलं शाब्दिक उदाहरण पहा. सिंपलकडे चालू करून. सीता व मीना यांच्या वयांचे गुणोत्तर. सीता व मीना यांच्या वयांचे गुणोत्तर. सीता व मीना यांच्या वयांचे काय गुणोत्तर. तर त्यांची काय काढा? वय काढा. एकदम सोप्या उदाहरणापासून चालू केलं, आपण डिफिकल्टीकडे जाणार आहोत, काही चिंता करू नका. सीता व मीना यांच्या आजच्या वयांचे गृहीत धरून टाका. आजच्या वयांचे गुणोत्तर काय आहे? 3:2 आहे.
व त्यांच्या वयांची बेरीज काय 50 आहे. वयांचं गुणोत्तर काय, वयांचं गुणोत्तर 3:2 आहे आणि बेरीज काय, बेरीज 50 आहे. वयांचं गुणोत्तर 3:2 आहे आणि बेरीज 50 आहे. आता गुणोत्तर कसं येत असतं, या ठिकाणी एक गुणोत्तर आलेलं आहे पहा, 25/15. याच्यापासून एक गुणोत्तर आलतं ना, ए ची किंमत 25 होती आणि बी ची किंमत काय होती, थोडं बारकाईने पहा. ए ची किंमत काय होती, तर मग ए ची बी शी गुणोत्तर म्हणजे काय असतं, ए चे बी शी गुणोत्तर A/B असतं. ए ची किंमत होती 25 आणि बी ची किंमत होती 15. आपण गुणोत्तर काढताना तर सरळ सरळ काटून गुणोत्तर काढतो, सरळ असं काटतो आणि गुणोत्तर काढतो. 5 25 आणि 5 त्रिक 15. पण याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय घडलं, पार्श्वभूमीमध्ये याचे काय घडलेलं आहे, बॅकग्राऊंडमध्ये काय घडलं, असं बोलताना काटलं 5 25 5 त्रिक 15. पण ऍक्च्युली हे काय आहेत, 5 आणि 5 त्रिक, ओके, 5 त्रिक 15 किंवा 3 5 15 असं म्हणा, वन अँड द सेम एकच झालं. तर गुणोत्तर काय येत, कसं येत असतं पहा, गुणोत्तर येत असतं काहीतरी सेम संख्या अंशातून आणि छेदातून काहीतरी सेम सेम कटतं, काहीतरी सारखं सारखं अंशातून छेदातून कटतं आणि पुढे जाऊन काय येत असतं, पुढे जे उरलं ते गुणोत्तर येत असतं 5/3, की ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो 5/3 किंवा 5/3. म्हणजे गुणोत्तर कसं येत असतं, गुणोत्तर काहीतरी सेम अंशातून काहीतरी तेच अंशातून आणि तेच छेदातून कटतं आणि गुणोत्तर येतं. मग हे जे गुणोत्तर आहे का 3:2, सीता आणि मीना यांच्या वयाचं गुणोत्तर, तर काहीतरी सेम अंशातून काहीतरी सेम छेदातून कटलं असेल. काय सांगता, जर सीताचं वय 6 असेल आणि मीनाचं वय 4 असेल, पण त्यांची बेरीज 50 होत नाही ना. जर सीताचं वय 6 असेल, मीनाचं वय 4 असेल, तर काय होणार पहा, गुणोत्तर काढलं तर बेत्रिक 6 बे दोन्ही 4 म्हणजे काय आलं 3/2, 3:2 होऊ शकते. पण 6 आणि 4 ची बेरीज काही 50 होईना का, त्या कारण या उदाहरणात त्यांच्या वयांची बेरीज काय होईल 50 म्हणल्यावर हे तर नाही. मग हे गुणोत्तर काय कटून आलेले, मग नेमकी ती कोणती संख्या कटली, जसं इथं 5 कटली तर आपण म्हणायचं की ती संख्या x ही संख्या कटली होती आणि हे गुणोत्तर आलं होतं. म्हणून ही ऍक्च्युअली ही संख्या होती 3x आणि मग ऍक्च्युअली ही संख्या होती 2x. मग सीता जसे मीना काय आहे, सीता जसे मीना, गुणोत्तर काय आहे, सीता जसे मीना हे गुणोत्तर आहे 3:2. तर हे 3:2 काय कटून आलेलं आहे, आता ते काय कटून आलेलं आपल्याला माहित नाही, जसं हे इथं 5 कटून हे आलेलं माहिती आहे आपल्याला, अंशातून 5 छेदातून 5. तर आपण काय म्हणायचं, अंशातून x छेदातून x कटलं म्हणजे अंशातून x छेदातून x कटलं म्हणजे म्हणून सीताचं वय काय, याला असंही लिहू शकतो, म्हणून सीताचं वय होईल 3x वर्ष. काय कटून आलेलं हे गुणोत्तर, x कटून आलेलं 3x/2x. सीताचं वय होतं 3x आणि मीनाचं वय होतं 2x, x कटलं होतं आणि हे आलं होतं. मग आपण काय म्हणू, सीताचं वय 3x वर्ष आणि मीनाचं वय झालं 2x वर्ष, राईट. त्यांच्या वयांची बेरीज म्हणजे सीताचे वय प्लस काय मीनाचे वय बरोबर किती आहे, सीताचे वय प्लस मीनाचे वय. हे वय एवढं मी जास्त लिखाण काम करणं, कारण ते जास्त डिस्क्रिप्टिव्ह लिहिलं तर अवघड वाटायला. आपण व्हिडिओ बनवायला कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथे कमी वेळात उत्तर काढायचं असतं. मग सीता किती वर्षाची, 3x वर्षाची. मीना किती वर्षाची, 2x वर्षाची. जे काही गुणोत्तर येईल का ते काय कटून आलं म्हणायचं, कधी पण x कटून आलं असं म्हणायचं. x कटलं, ओके. हे ऍक्च्युली काय होतं, हे 3x 2x होतं आणि x कटला आणि हे गुणोत्तर आलं असं म्हणायचं. ठीक आहे. काय आले 50. 3x आणि 2x ची बेरीज काय झाली 5x झाली आणि हे 50. हे गुणिले 5 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतील, भागिले 5. x बरोबर 50/5. 5 10 50. तर x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 10. x आलाय 10. आता पहा सीताचं वय किती आहे, सीताचे वय सीताचं वय आहे 3x. किती आहे 3x. 3 आणि याच्या दरम्यान गुणाकारात चिन्ह असतं, गुणिले x. x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 10. म्हणजे सीताचं वय 3 10 30 आहे. आणि मीनाचं वय काय, मीनाचं वय आहे 2x. 2x म्हणजे 2 गुणिले 10 बेंदा आहे काय 20. म्हणजे सीताचं वय 30, मीनाचं वय 20. अशा प्रकारे आपण एक उदाहरण सोडलं. आणखीन आपण डिफिकल्टी वाढवू, आणखीन एक उदाहरण घेऊया. चला हे पुसून घेतो. पहा पुढचं उदाहरण नेक्स्ट. दुसरं उदाहरण आपलं एक उदाहरण झालं ना, एका त्रिकोणाचे कोण काय आहे, 2 जसे
2 जसे 3 जसे 1, एका त्रिकोणाचे कोण 2 जसे 3 जसे 1 या प्रमाणात आहेत. कोणत्या प्रमाणात आहेत? 2 जसे 3 जसे 1 या प्रमाणात आहे किंवा या गुणोत्तरात आहे असं म्हणलं चालतं. या प्रमाणात आहे. एका त्रिकोणाचे कोण 2 जसे 3 जसे 1 या प्रमाणात आहे. तर त्या कोणांची काय शोधा? तर त्या कोणांची मापे शोधा. तर त्या कोणांची मापे शोधा. ठीक आहे. एका त्रिकोणाचे कोण 2 जसे 3 जसे 1 या प्रमाणात आहे तर त्या कोणाची मापे शोधा. तर जसे गुणोत्तर कसं येत असतं मी काय म्हणलो, एक ए आहे आणि एक बी आहे. ए ची किंमत 18 आहे, बी ची किंमत 12 आहे. ठीक आहे. गुणोत्तर कसं येते मी पुन्हा सांगेल. तर याला तुम्ही काय लिहू शकता, 3 सख 18 आणि याला म्हणू शकता बे सख 12. म्हणजे हे कशाने काटू लागलं, जर आपण डायरेक्ट काटू लागलो असं काटू ना, 6 त्रिक 18 आणि 6 दोन्ही 12 कसं काढू, 6 त्रिक 18 6 दोन्ही 12. म्हणजे हे गुणोत्तर ऍक्च्युअली याच्या पार्श्वभूमीमध्ये काय घडायलं की सेम अवयव अंशातला आणि छेदातला कोणता सेम अवयव, काहीतरी सेम संख्या अंशातून छेदातून कटायली. कोणती संख्या कटली इथे? 6 कटले आणि काय आलं 3/2 आलं. याला जसेच्या रूपात लिहिलं तर काय आलं 3/2 किंवा 3 जसे 2 आलं. म्हणजे काहीतरी सेम कटतं. गुणोत्तर कशी येत असतं, काहीतरी कटतं. मग हे गुणोत्तर असे, जसं हे गुणोत्तर 6 कटून आलं, 6चा आकडा कटून आला, तसं हे गुणोत्तर काय कटून आलं माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती आहे आपल्याला हे काय कटून आलं. तर काय कटून आलं म्हणायचं, x कटून आलं. म्हणजे हे 2x होतं, हे याची किंमत 3x होती आणि त्या शेवटची किंमत 1x होती. सगळ्यामधून काय कटलं, जसं हे तर 6 कटलं तसं सगळ्यामधून x कटलं आणि गुणोत्तर आलं 2 जसे 3 जसे 1 आलं. कळालं? तर मग पहिला कोण किती x मापाचा आहे? पहिला कोण 2x मापाचा आहे, दुसरा कोण 3x मापाचा आहे आणि तिसरा कोण 1x मापाचा आहे. ठीक आहे. म्हणून काय होईल, त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर काय, त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर काय, त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर. हे तुम्हाला समजावं म्हणून एवढं लिहिलं, मी तर डायरेक्ट बी आन्सर काढू शकलो असतो. त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर तुम्ही कॉन्सेप्ट शिका. कॉन्सेप्ट शिकून शॉर्ट ट्रिक न केलं तर कधीच विसरत नाही. त्रिकोणांच्या कोणांचे गुणोत्तर काय, 2 जसे 3 जसे 1 आहे. 2 जसे 3 जसे 1 आहे. तर मग काय कटून आलेलं ते गुणोत्तर, x ही संख्या कटून आलेली सगळ्यातून कॉमन x. जसे इथे दोघांमधून कॉमन कोणती संख्या कटली, 6 कटली, तिथे x. मग त्या त्रिकोणाचे कोण, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण, म्हणून म्हटलो ना, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण, हे म्हणूनच चिन्ह आहे. ओके. त्या त्रिकोणाचे कोण काय होतील, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण 2x, 3x व 1x. 1x ला नुसतं x लिहिलं तरी चालतं. 1x लिहिलं काय नुसतं 1x आहे. आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज काय असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज काय असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते. हा गुणधर्म आहे ना भूमितीतला, अगदी 7वीतल्या विद्यार्थ्याला माहिती आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180. मग करूया तिन्ही कोणाची बेरीज. हा एक कोण आहे, हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे. तिन्ही कोणाची बेरीज डाव्या बाजूला 2x अधिक 3x अधिक 1x झाली तिन्ही कोणाची बेरीज. बरोबर किती, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज नेहमी असते 180. हा प्रमेय आहे. ज्यावेळेस 9वीचा सिलेबस शिकवेल का त्यावेळेस हा प्रमेय सिद्ध पण करून दाखवेल. 2x आणि 3x काय झाले, 2x आणि 3x काय झाले, 2x आणि 3x झाले 5x, 5x आणि 1 झाले 6x, हे झाले 6x. बरोबर किती 180. 6x चा अर्थ असतो 6 गुणिले x. 6x चा अर्थ काय असतो 6 गुणिले x. हे गुणिले 6 इकडे ट्रान्सफर झाले तर काय होतील भागिले 6. ते x बरोबर 180 भागिले 6. 6 ने याला भागलं, 6 1 6, 6 त्रिक 18 म्हणजे किती आलं 30. म्हणून x ची किंमत किती आली, म्हणून x ची किंमत आली 30. काय उरलं, x ची किंमत आली 30. तर ही x ची किंमत आहे ना. पहिला कोण काय 2x. मग त्या त्रिकोणाचे कोण काय व्हायले, त्या त्रिकोणाचे कोण 2x. 2x म्हणजे बारक्याने पहा इकडं 2x म्हणजे 2 गुणिले x. x ची किंमत किती 30. 30 दुनी 60. त्रिकोणाचा पुढचा कोण काय 3x. 3x म्हणजे 3 गुणिले x. x ची किंमत 30. 30 त्रिक 90, सॉरी हे 60. आणि 1x म्हणजे नुसता x. आणि नुसता x म्हणजे काय 30. हे तर आहेत नुसता x. नुसता x म्हणजे काय 30. म्हणून त्या त्रिकोणाचे कोण काय, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण, म्हणून हे म्हणूनचं चिन्ह, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण काय आहेत, म्हणून त्या त्रिकोणाचे कोण आहेत 60 90 व 30. काय आहेत 60 90 व
30 आहेत. काय आहेत? म्हणून त्या त्रिकोणाचे कोण 60, 90 व 30 आहेत. हे असं काढलं. पण डायरेक्ट असं बी काढू शकलो असता. शॉर्ट ट्रिक सांगतो. जर आपल्याला कोणाचं प्रमाण दिलं असेल तर हे तिघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5 आणि 1 6 आणि डायरेक्ट त्या 6 त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाच्या बेरीजला भागायचं. कितीचा भाग बसतो? 6 1 6 6 त्रिक 18. ओके. आणि हे जे उत्तर येईल 30, तर हे 30 सगळ्यात छोटा कोण असेल आणि मग त्या 30 ची तिप्पट करायची, त्या 30 ची दुप्पट करायची. 30 ची तिप्पट 30 त्रिक 90 दुप्पट 60. आलं लक्षात? ही झाली एक शॉर्ट ट्रिक याच्या मागची. चला आणखीन काही उदाहरणं पाहूया. आधी रेशो गुणोत्तर व प्रमाण ही संकल्पना कशावर वापरलो आपण? त्रिकोण चौकोनावर वापरलो. व्यक्तीच्या वयावर पण वापरली. आणखीन कशावर वापरता येते ते पण. समांतरभुज चौकोनाच्या, एका समांतरभुज चौकोनाच्या प्रश्न काय? एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाचे गुणोत्तर काय? 4:5. तर त्या चौकोनाची काय शोधायची? कोण शोधायची? चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? चौकोन हा समांतरभुज आहे. कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? चौकोन समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य काय असतं? त्याच्या समोरासमोरील बाजू परस्पराला समांतर असतात. आपल्याला बाजूचा गुणधर्म नाही, बाजूच्या गुणधर्मावरून काही देणं घेणं नाही, आपल्याला कोणाचा गुणधर्म पाहायचा. समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म असतो की त्याचे जे लगतचे कोण असतात, समजा हा x आहे आणि हा y आहे, तर हे लगतचे कोण जे असतात ते पूरक असतात. समांतरभुज चौकोनाच्या कोणत्याही दोन लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. पूरक असतात म्हणजे x आणि y ची बेरीज 180. आणि समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण सेम असतात. म्हणजे हा x असेल याचं माप तर याचं माप पण x असतं, आणि हे y असेल तर याच्या समोरचं माप पण. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण काय असतात? पूरक असतात. लगतचे कोण काय असतात? पूरक असतात. म्हणून काय होणार आहे? कोणाचे लगतच्या कोणाचे गुणोत्तर काय? लगतच्या कोणाचे गुणोत्तर पहा. लगतच्या कोणाचे गुणोत्तर, लगतच्या कोणांचे गुणोत्तर काय बाळांनो? लगतच्या कोणांचे गुणोत्तर, लगतच्या कोणांचे गुणोत्तर आहे 4 जसे 5. गुणोत्तर काहीतरी सेम संख्या अंशातून छेदातून काहीतरी सेम कटतो त्यावेळेस गुणोत्तर येतं. पहा, हे 18 आणि हे 18 आणि हे 12चं गुणोत्तर. हे पुन्हा पुन्हा सांगेल. 3 सख 18 आणि 2 सख 12 काहीतरी सेम कटतं त्यावेळेस गुणोत्तर असतं. ते सेम संख्या काय कटली म्हणायची? x. म्हणून त्या त्रिकोणाचे कोण काय होईल? सॉरी, त्या चौकोनाचे कोण, म्हणून त्या समांतरभुज चौकोनाचे कोण, समांतरभुज चौकोनाचे कोण काय आहेत? काय कटून आलेले आहेत? समांतरभुज चौकोनाचे कोण आहेत? 4x व 5x आहेत. काय आहेत? 4x व 5x. काय कटून आलेले ते? x ही संख्या कटून आलेली. एक कोण 4x होता, दुसरा कोण 5x होता. x कटलं आणि काय आलं? 4/5 आलं. म्हणजे काय आलं? 4/5 आलं. कळलं? 4x व 5. आणि लगतचे कोण काय असतात? पूरक असतात. लगतचे कोण काय असतात? हे इथं x वापरलं आणि इथं xy व्हायला ना, तर हे तुम्हाला गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यापेक्षा स्मॉल a b वापर. हा स्मॉल a, हा स्मॉल b आहे. तर ह्याच्या समोरचा हा पण स्मॉल a, याच्या समोरचा हा पण काय? स्मॉल b आहे. सम्मुख लगतचे कोण? पूरक. म्हणून समांतरभुज 4x 5x लगतचे कोण? पूरक असतात. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण? लगतचे कोण काय असतात? लगतचे कोण? पूरक. पूरक म्हणजे त्यांची लगतच्या कोणाची बेरीज 180. लगतच्या कोणांची बेरीज किती असते? नेहमी पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज बरोबर काय असते? 180. हे 4x आणि 5x काय आहेत? लगतचे कोण आहे, म्हणून यांची बेरीज काय होईल? 4x ची आणि 5x ची बेरीज 4x अधिक 5x बरोबर 180. 4x आणि 5x किती झाले? 9x. 9x बरोबर 180. तर मग हे x इकडे जसेला तसा. ओके. आणि हे 180. सॉरी 180. हे गुणिले 9 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतील? भागिले 9. गुणिले 9 इकडे ट्रान्सफर झाल्यावर भागिले 9 न याला भागलं तर 9 दुने 18 आणि हे 0 उचलून लावलं 20. म्हणजे x ची किंमत काय आली? x ची किंमत आली 20. ही x ची किंमत आहे ना, कोणाची किंमत नाही. त्याचा एक कोण काय? एक कोण आहे 4x. त्याचा एक कोण काय आहे? त्याचा एक कोण 4x आहे. 4x म्हणजे 4 गुणिले काय? 20. 20 चौक 80. आणि त्याचा दुसरा कोण काय? 5x आहे. 5x म्हणजे 5 गुणिले x ची किंमत 20. 20 100 झाली की नाही? पूरक यांची बेरीज 180. म्हणजे काय? हा जर 80 असेल आणि हा 100 असेल तर त्याच्या समोरचा पण काय असेल? मग 80 असेल आणि त्याच्या समोरचा पण काय असेल? 100 असेल. मग त्या समांतरभुज चौकोनाचे कोण काय असतील? म्हणून त्या
चौकोनाचे कोन, समांतरभुज चौकोन आहे, म्हणून त्या चौकोनाचे कोन काय, म्हणून त्या चौकोनाचे कोन आहेत 100 80 100 सॉरी 80 100 80 100 काय आहेत कोन 80 100 80 100. ठीक आहे. आणखीन काही उदाहरणं पाहूया. चला हे पुसून घेतो, आणखीन उदाहरणं पाहू. हे पहिलं उदाहरण आहे, हे दुसरं उदाहरण आहे. कारण हे उदाहरण समजून सांगितलं तर हे उदाहरण बऱ्यापैकी समजणार. मग आधी पाहू हे उदाहरण. जर ए ची व्हॅल्यू आहे 3 सॉरी माफ करा, जर ए ची व्हॅल्यू आहे 15, बी ची व्हॅल्यू काय आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे आणि सी ची व्हॅल्यू 30 आहे. तर काय करायचं, ए जसे बी जसे सी, काय करायचं ए जसे बी जसे सी. बरं तुम्ही जर इथं नुसतं आधी ए जसे बी काढला तर ए जसे बी कशी काढता आधी, ए छेद बी, ए छेद बी म्हणजे 15 छेद काय 20, 15 छेद 20 म्हणल्यावर याला 5 ने काटलं तर 5 त्रिक 15, 5 चौक 20 म्हणजे हे झाले 3 छेद 4. ए छेद बी आलाय 3 छेद 4. आता याच्यापेक्षा हे संक्षिप्त होऊ शकत नाही ना, याचं संक्षिप्त रूप 3 छेद 4, 3 छेद 4 पेक्षा आणखीन त्याचं संक्षिप्त रूप होऊ शकत नाही, म्हणजे इथं थांबणार होतं आपण. म्हणून ए जशी बी काय आलं, म्हणून ए जसे बी आला या ठिकाणी 3 जसे 4. आपण हे डायरेक्ट बी काढू शकलो असतो, पण मी तुम्हाला का सांगणं पहा ना, तुम्हाला मला हे उदाहरण सांगायचं म्हणून ते कसं सांगायला लागलो त्या प्रकारे. नंतर काढूया बी छेद सी. ए छेद बी काढला, ए छेद बी म्हणजे ए जसे बी 3 जसे 4. आता बी जसे काय बी छेद सी. बी किती आहे, बी आहे 20 आणि सी किती आहे, सी आहे 30. बरोबर आहे. हा 0 न 0 कटला, ए बी बी सी. तर हा काय 2 छेद 3. बरोबर आहे. तर या ठिकाणी ए छेद बी बी छेद सी तुम्ही याला डायरेक्ट असंही काढू शकला असता. इकडे पहा, जर तुम्ही ए जसे बी जसे सी घेतला असतं डायरेक्ट तर काय झालं असतं, 15 जसे 20 जसे काय 15 जसे 20 जसे 30. तर तुम्ही डायरेक्ट कसं काढू शकला असतं याला, 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 सख 30. राईट. म्हणजे हे काय आलं, सगळ्या संख्या दिसायला याला ते का सेम नंबरनं भागलं. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 सख 30 म्हणजे झालं 3 जसे 4 जसे 6. हे झालं डायरेक्ट शॉर्टकटनं. इथं तर वेगळं आलं ना. याच्यासाठी हे गुणोत्तर काढण्यासाठी काय यायला पाहिजे, जर आपण याच्यातला एवढा भाग घेतला तर याच्यातला ए जसे बी भाग घेतला तर काय व्हायला लागले, 3 जसे 4 व्हायला. नुसता ए जसे बी घेतला तर 3 जसे 4 व्हायला. आणि मग नंतर नुसता बी जसे सी घेतला तर नुसता बी जसे सी घेतला तर 4 जसे काय व्हायला 6 व्हायला. याच्यातून तुम्ही काय ऑब्झर्व केलं की तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या गुणोत्तराचं दुसरं पद म्हणजे सेकंड टर्म आणि दुसऱ्या गुणोत्तराची फर्स्ट टर्म ही काय असायला पाहिजे या टाईप मध्ये लिहिण्यासाठी. बरोबर आहे, सेम असली पाहिजे. पहिल्या गुणोत्तराची सेकंड टर्म आणि दुसऱ्या गुणोत्तराची फर्स्ट टर्म सेम असली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही त्याला असं लिहू शकता, जर हे याच्याऐवजी असं आलं असतं, जर मी याला 4 याला जर मी असं 2 काटलं असतं किंवा 4 यायचं ना ते, तर मग काय 5 चौक 20. इकडे पहा, याला जर 5 काटलं असतं तर 5 चौक 20, 5 सख 30. बरोबर आहे. तर हे काय आलं असतं 4 छेद 6. आता सेम झालं. पहिल्या गुणोत्तराचं दुसरं पद आणि दुसऱ्या गुणोत्तराचं हे पहा 4 जसे 6. दोघांमध्ये बी काय आहे, ए जसे बी मध्ये बी 4 आहे आणि बी जसे सी मध्ये पण बी 4 आहे. तर त्यावेळेस मी काय लिहू शकतो, मग ए जसे बी जसे सी बरोबर काय 3 जसे 4 जसे 6. त्यासाठी काय असावं लागेल, दोन्ही गुणोत्तरात पहिल्या गुणोत्तरातलं दुसरं पद आणि दुसऱ्या गुणोत्तरातलं हे पहिलं पद बी दोन्हीकडे सेम असले पाहिजे. बी ची किंमत इथं पण 4 असली पाहिजे आणि बी ची किंमत इथं पण 4 असली पाहिजे. तर मग मी काय करू शकतो, या दोघांना एकत्रित करू शकतो. पण इथं बी ची किंमत पहा, इथे बी ची किंमत 4 आहे पण याच्यात बी ची किंमत 6 आहे. म्हणल्यावर दोन्हीकडे बी ची किंमत वेगवेगळी आहे. त्यासाठी दोन्हीकडे बी ची किंमत कशी पाहिजे, याच्यानुसार या उदाहरणानुसार हे जे उदाहरण पाहिले ते दोन्हीकडे बी ची किंमत सेम पाहिजे. पहिल्या गुणोत्तराच्या भागात बी पहिल्या तुकड्यात बी सेम पाहिजे. बी ची किंमत 4 दिसेल, बी ची किंमत 4 आणि याच्यात पण बी ची किंमत 4. तर याच्यात बी ची किंमत सेम नाही ना, इकडं 4 आहे आणि इकडं 6 आहे. मग कशी करता बी ची किंमत 6, याच्यातला जो हा 6 आहे या 6नं या गुणोत्तराला गुणा आणि या 4नं या गुणोत्तराला गुणा. काय म्हणाल मी शॉर्टकट ट्रिक, पहा ना. ए जसे बी, बी सेम करायचं ना आपल्याला. ए जसे बी काय आपला ए जसे बी 5 जसे
5 जसे 4, तर या गुणोत्तराला कितीनं गुणताल? याच्या पहिल्या पदानं या गुणोत्तराला गुणलं, कितीनं गुणायचं? याला 6 जर याला 6 गुणलं तर 6 पंचे काय झाले 30 आणि 6 चोक काय झाले 24 झाले. 30 जसे 24. आता बी जसे सी, बी जसे सी, बी जसे सी, तर आता काय करतात? या 6 जसे 7 आहे, बी जसे सी काय 6 जसे 7, या 6 जसे 7ला किती गुणतात? 4 न गुणणार. त्याच्यामुळे काय होणार पहा, याला 4 न गुणलं 4 सक किंवा 6 चोक 24, 6 चोक 24 आणि 4 सत काय झाले 4 सक 24, 4 सत 28 झालं की नाही. आता याच्यात पण बी ची किंमत 24 आणि याच्यात पण बी ची किंमत, पहिली किंमत बी, याच्यात पहिली किंमत बी ची आणि याच्यात दुसरी किंमत बी ची आहे. इथं पण बी, इथं पण बी, सॉरी इथं पण बी 24 आणि इथं पण बी 24. तर मग या दोघांना एकत्रित केलं तिथल्यासारखं, तर ए जसे बी जसे सी, तर मग काय 30 जसे, आता बी दोन्हीकडे सेम झाला ना, लिहू शकतो ना 24, 30 जसे 24 जसे 28. आता यायला सेम कोणत्या संख्येने भाग जातं का? सेम जातं 6 ना, 6 न जातं का? नाही. 6 चोक 24 नाही, 4 न जातं, 4 नाही जात नाही, 2 न जातो. कशाने भाग जातो? 2 न भाग दिले तर हे होतील 15, याचं निम्म, हे होतील 12 आणि 2 न भाग दिले तर हे होतील 14. म्हणजे ए जसे बी जसे काय आलं 15 जसे काय आलं 15 जसे 12 जसे 14. काय करायचं या केसमध्ये तुम्हाला? याच्यातल्या बीच्या किमतीनं या गुणोत्तराला गुणायचं आणि पहिल्या गुणोत्तरातल्या बीच्या किमतीनं दुसऱ्या गुणोत्तराला गुणायचं आणि दुसऱ्या गुणोत्तरातल्या बीच्या किमतीनं पहिल्या गुणोत्तराला गुणायचं. हे पहा बारकाईने. तर तुम्हाला काय मिळणार आहे? ए जसे बी जसे सी. याच्यावरून एक उदाहरण तयार करू, समजा आणखीन सोपं. जर मी असं म्हटलो एक्स जसे वाय, एक्स जसे वाय बरोबर 1 जसे 2 आणि वाय जसे झेड, वाय जसे झेड बरोबर 3 जसे काहीतरी 4. आता इथं पण सेम नाही ना, वाय इथला वाय काय 2 आहे, इथला वाय 3 आहे. तर तुम्ही काय करता? याच्यातल्या या वायच्या व्हॅल्यू ना, याच्यामधली ही जी वायची व्हॅल्यू आहे का, यानं या गुणोत्तराला गुणताल आणि पहिल्या गुणोत्तरातल्या वायच्या व्हॅल्यूनं या गुणोत्तराला गुणताल. काय होणार मग? एक्स जसे वाय पहा, तसं केल्यानंतर एक्स जसे वाय डायरेक्ट गुणतो, याच्यातल्या वायच्या व्हॅल्यूनं या गुणोत्तराला गुणायचं, कारण वाय सेम करायचा दोघांचा. तर वायची व्हॅल्यू 3 1 एक्स जसे वाय पहा, एक्स जसे वाय 3 1 3 3 दोन्ही 6 झाले. आता याच्यातल्या वायच्या व्हॅल्यूने याला गुणा, वाय जसे झेड, वाय जसे झेड त्याच्यातल्या वायच्या व्हॅल्यूने याला याच्यातल्या वायच्या व्हॅल्यूला गुणा. काय त्याच्यातली वायची व्हॅल्यू 2 बेत्रिक 6, बेत्रिक 6 बे चौक 8 झाला का? आता वाय सेम झाला, दोन्हीकडे वाय सेम करायचा. याच्यातल्या वायनं याच्यातल्या वायच्या किमतीनं इकडं गुणायचं आणि याच्यातल्या वायच्या किमतीनं तिकडं गुणायचं. मग काय झालं? एक्स जसे वाय जसे झेड बरोबर काय आलं 3 जसे 6 जसे 8, 3 जसे 6 जसे 8. या ठिकाणी आपण गुणोत्तर व प्रमाणावर काही उदाहरणं सोडली.